नमस्कार, मी वैशालीच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आपली आजची रेसिपी आहे आमरस। आमरस करण्यासाठी मी इथे 4 हापूस आंबे घेतलेले आहेत आणि आपण घेतलेले हापूस आंबे मी तासभर पाण्यामध्ये देखील ठेवून घेतलेले आहेत। कारण आंबा हा उष्ण असतो, पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काय होतं, आंब्याची जी उष्णता असते ती पाण्यामध्ये उतरते आणि पाण्यामध्ये ठेवलेले आंबे आपण किती जरी खाल्ले ते आपल्याला बाधत नाहीत। आंबे पाण्यामधून काढतानाच मी आंब्याचे देठ काढून घेतलेले आहेत। त्याचबरोबर सुक्या कपड्याने आंबे पुसून देखील घेतलेले आहेत। आंब्याच्या बाटीला घट्ट रस असतो। आपण जर आंब्याची बाट अशी हलक्या हाताने दाबून घेतली तर बाटीला असणारा पूर्ण जो रस आहे तो सैल होतो। जेव्हा आंब्याचा रस बाटीपासूनच पूर्णपणे सैल होतो त्यावेळेला तो आपण काढलेल्या आंब्याच्या देठाच्या यातून तो अगदी सहज बाहेर येतो। अगदी सहज आपल्या आंब्यातला रस जो आहे तो बाहेर येतोय। मी इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यावर चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि मी आता आपण घेतलेल्या आंब्यातला रस जो आहे तो आंब्याच्या बाटीसकट मी या चाळणीवर काढून घेणार आहे। चाळणी घेतल्यामुळे काय होतं, आपण जो आंब्याचा रस काढतो तो अगदी गाळूनच आपण घेतलेल्या भांड्यामध्ये जातो। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आंब्याच्या सालीचा देखील रस व्यवस्थित काढून घ्यायचा। सालीचा रस काढून झाल्यावर राहते ती आंब्याची बाट। आंब्याच्या बाटीचा देखील रस या पद्धतीने व्यवस्थित काढून घ्यायचा। आपल्या आंब्याच्या बाटीचा रस देखील पूर्ण काढून झालेला आहे। आता अजून एका आंब्याचा रस आपण काढून घेणार आहोत। आंब्याचा रस काढताना महत्त्वाची काळजी घ्यायची ती म्हणजे आंब्याच्या देठाजवळ आपलं बोट ठेवायचं। चुकून देखील जर आपल्याकडून आंबा जोरात दाबला गेला तर आंब्यातील जो रस आहे तो आपल्या पटकन अंगावर देखील उडू शकतो। सेम पद्धतीने या आंब्यातील देखील रस काढून घ्यायचा। सालीचा रस आपण मगाशी काढून घेतला त्या पद्धतीने देखील काढू शकतो, पण काय होतं, पूर्णपणे सालीतला रस निघत नाही। त्यासाठी काय करायचं, असे सालीचे 2 भाग करून घ्यायचे। साली मी बाजूला ठेवून देणार आहे। आधी बाटीचा जो रस आहे तो काढून घेणार आहे। आपल्या आंब्याच्या बाटीचा रस देखील पूर्णपणे काढून झालेला आहे। आता मी इथे आंब्याची साल घेतलेली आहे, तिचा देखील रस अगदी हलक्या हाताने सर्व बाजूने व्यवस्थित काढून घ्यायचा। पाहू शकता आपल्या सालीचा देखील पूर्ण रस व्यवस्थित काढून झालेला आहे। याच पद्धतीने मी दुसऱ्या सालीचा देखील रस काढून घेणार आहे। इथे आपल्या दोन्ही सालींचा रस काढून झालेला आहे। पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने आपल्या दोन्ही आंब्यांचा रस काढून झालेला आहे। इथे आपल्या उरलेल्या 2 आंब्यांचा रस याच पद्धतीने देखील मी करून घेणार आहे। इथे आपल्या सर्व आंब्यांचा आमरस करून झालेला आहे। आपण घेतलेले आंबे चवीला गोड असल्यामुळे मी इथे चमचाभरच पिठी साखर घालून घेतलेली आहे। साखर छान मिक्स करून घ्यायची।
आपली साखर देखील छान मिक्स करून झालेली आहे। तुम्ही आमरसमध्ये वेलची पावडर देखील ॲड करू शकता। जर तुम्ही आमरस करण्याआधी आंबे पाण्यामध्ये ठेवले नसतील तर तुम्ही आमरस खाताना आमरसमध्ये चमचाभर तूप घालून खा, कारण तूप घातल्याने आमरस बाधत नाही। आपण आमरस करण्यासाठी जेव्हा आंबे घेतो त्यातील काही आंबे खराब देखील असू शकतात। मग त्यासाठी काय करायचं, आपण घेतलेले सर्व आंबे साल न काढता कापून घ्यायचे। आंबे जर खराब असतील तर आंब्यातील खराब भाग काढून टाकायचा आणि ज्या पद्धतीने आपण आमरस केलेला आहे त्याच पद्धतीने आमरस करून घ्यायचा। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा, पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।